मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया। आता मित्रांनो माझ्या गलतीनं ते जे पुढचा पार्ट होता जो पुढचा भाग आहे त्याच्यात 5 प्रश्न झालेले आहेत। हा 6वा भाग चुकीनं हे झाला मित्रांनो, कट झाला। तर हा जो टॉपिक आहे त्याचे 2 पार्ट येतील, एक 5 प्रश्नापर्यंत आणि दुसरा 5च्या पुढे, दोन्ही भाग तुम्ही बघून घ्या मित्रांनो। तर 6वा बघूया। मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा। प्रश्न 6वा, 5 प्रश्न तुम्हाला पहिल्या भागात बघायचा आहे आणि हा दुसऱ्या भागात तुम्हाला इथून पुढे प्रश्न बघायचा आहे मित्रांनो। तर मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा। काय मित्रांनो, काळ ओळखायचे आपल्याला। काळाचे मित्रांनो किती प्रकार पडतात? काळाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात। कुठले? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। जी घटना चालू आहे ती वर्तमान काळाची झालेली आहे, भूतकाळ, आणि आपण म्हणतो ना ती माझी काय होती, भूतकाळ होती, आणि आता जे पुढे होणार आहे ते काय, भविष्यकाळ। आणि त्याचे मित्रांनो सगळ्या काळाचे 4 प्रकार पडतात। साधा, त्याच्यात साधा झाला, रीती झाला, अपूर्ण झाला आणि चालू झाला मित्रांनो, आणि पूर्ण झाला। म्हणजे जे चालू, आता आपल्याला काय करायचं आहे तर असे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे मित्रांनो। तर याच्यात आपल्याला मी निबंध लिहित असे, कधी लिहित असे, ती भूतकाळात लिहित असे, भविष्यकाळात लिहिणार आहे का? नाही, भविष्यकाळात असेल तर मी निबंध लिहित असू, हे भविष्यकाळाचं झालंय। पण आपल्याला लिहित असे, मागे लिहित होती ती निबंध, कोणाला लिहित होती काय माहित नाही, तर मी निबंध लिहित असे, तर पूर्ण भूतकाळ आहे का? नाही, पूर्ण भूतकाळ नाही। पूर्ण भूतकाळ राहिला असता तर मी निबंध लिहिला होता, पूर्ण भूतकाळ होता। पण इथं काय आहे मित्रांनो, आपल्याला काय आहे असे, म्हणजे काय आहे मित्रांनो, हा रीती भूतकाळ आहे। पर्याय काय आपला? पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ आहे। मी निबंध लिहित असे म्हणजे लिहिण्याची क्रिया भूतकाळामध्ये चालू होती, म्हणून त्याला काय म्हणतात, रीती भूतकाळ म्हणतात। जेव्हा क्रिया चालू असते त्याला काय म्हणतात मित्रांनो, जर ती भविष्यात चालू राहणार असेल तर त्याला रीती भविष्यकाळ, जर ती आता कंटिन्यू चालू आहे तर त्याला रीती वर्तमान काळ। पण ती चालू होती, निबंध लिहिण्याची क्रिया चालू होती माग, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रीती भूतकाळ म्हणतो मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न कडक आहे यात। तो परीक्षेला बसला आहे कारण त्याला नोकरी हवी आहे। आपण परीक्षेला कशाला बसतो? नोकरीसाठीच बसतो ना। मग तो पण परीक्षेला बसलेला आहे, पण त्याला कारण काय आहे, त्याच्यात नोकरी हवी। कोणी एन्जॉय करायला परीक्षेला बसतात का? नाही। पण जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो सुरुवातीला, तेव्हा आपण एन्जॉय करण्यासाठीच बसतो मित्रांनो। फक्त हजारातून एखादीच असतो जो की जिद्दीने, मेहनतीने, आणि त्याला वाटते की या परीक्षेत मी पास झालोच पाहिजे, आणि तो 100% होतो मित्रांनो। तर आपल्याला काय, तो परीक्षेला बसला आहे कारण त्याला नोकरी हवी आहे। त्याला काय हवी आहे? नोकरी हवी आहे। या वाक्यातील उभ्या नवी अवयवाचा कोणता उपप्रकारातील आहे? जो हा वाक्य आहे हा उभ्या नवी अवयवातील कोणत्या प्रकारात आहे? हा उभ्या नवी अवयव आहे, या कशावरून आपल्याला ओळखता येईल? कारण जो शब्द आहे याच्यामुळे हे दोन्ही वाक्य मित्रांनो जोडले गेलेले आहेत। ज्याने जोडतात शब्दाची एकूण जाती कुठली? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अवयव, उभ्या नवी अवयव आणि केवळ प्रयोगी अवयव, 8 जाती। त्याच्यात नाम तर आपण शिकलो, प्रत्येक वेळेस नाव शिकतो आपण। समजा जर आता आपण क्रियाविशेषण अवयवाचा विचार केलो, वर, खाली, मागे, पुढे, इकडं, तिकडे, हे काय झाले मित्रांनो, हे काय झाले? तुम्हाला नामापासून सुरुवात करतो मी, नामापासून सांगतो। थोडा वेळ गेला तर आपला कन्सेप्ट क्लिअर होईल मित्रांनो। नाम म्हणजे पृथ्वी सृष्टीवरील जेवढी वस्तू, व्यक्ती कुठलीही असेल तर तो नाम असतो मित्रांनो। तो काय सरळ नाम असतो। आणि जगातील कुठलीही असतो ती काय नाम असतो। त्यानंतर सर्वनाम, नामाची पुनरावृत्ती टाळणे, म्हणजे प्रत्येक वेळेस नाव न घेता, उदाहरणार्थ राहुल क्रिकेट खेळतो, राहुल जेवण करतो, राहुलने चांगली शॉट लावली, राहुल पळत आहे, राहुल टाळण्यासाठी मित्रांनो, राहुल क्रिकेट खेळतो, तो पळत आहे, तो चांगला खेळतो, त्याने चांगला स्कोर केला, हा त्याच्या जागी काय आला? तो आला, हा काय झाला? सर्वनाम झाला। त्याच्यानंतर विशेषण, नामाची व्याप्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगणे, म्हणजे विशेषण म्हणजे काळा गोरा असेल, पांढरा असेल, शुभ्र असेल, कुठलाही असेल, समजा निळा असेल, हे काय झाले? विशेषण झाले। लहान असेल, मोठा असेल, हे विशेषण। कडू कारली, त्याच्यानंतर कडू भोपळा, गोड गुलाबजाम, हे काय झाले? विशेषण झाले। त्याच्यानंतर मित्रांनो क्रियापद, जे की वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, जो क्रियावाचक शब्द असतो त्याला क्रियापद असे म्हणतात। तुमचा जेवण झाला काय? हे काय झालं? ते मुले क्रिकेट खेळू लागली, हे काय झाले? क्रियापद शेवटी। त्याच्यानंतर मित्रांनो क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण। त्याच्यात भारतीय संघाने 400 रनाचा मोठा स्कोर काय केला? उभा केला। हे काय झालं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा कुठला आला? मोठा स्कोर।
मोठा स्कोर उभा केला. उभा केला, केलात काय क्रियापद, काय केला उभा केला, हे काय झालं क्रियाविशेषण. त्याच्यानंतर आहे मित्रांनो क्रियाविशेषण मध्ये मागे पुढे इकडे तिकडे हे सगळे शब्द येतात. हे जे मागे पुढे इकडे तिकडे मोठे लहान हे जे आहेत हे जर वाक्याला जोडून आले, उदाहरणार्थ वर खाली शब्द आहेत. मांडवावरती, कशाची, मांडवावरती भोपळ्याची वेल चढते. मांडवावरती, मांडवावरती, मांडवाला जोडून आले ते शब्द जे क्रियाविशेषण असतात, जे वाक्याला शब्दाला जोडून येतात, ते काय असतो, सरळ सरळ तो शब्दयोगी असतो. आणि उभ्यानवी, आता आपण उभ्यानवीकडे पोहोचलो. उभ्यानवी काय करते, दोन वाक्याला कनेक्ट करण्याचं काम करते. दोन शब्दाला किंवा दोन वाक्याला जोडणारा जो अवयव आहे त्याला आपण उभ्यानवी अवयव असे म्हणतो. केवळ प्रयोगी सगळ्यांना माहितच आहे. जे की मनातील भावना अचानकपणे उत्कुटून बाहेर येतात त्याला केवळ प्रयोगी अवयव. जाता जाता ठेस लागली तर अरे बापरे म्हणतो, मोठा साप दिसला तर अरे बापरे म्हणतो, आनंद झाला तर वा छान असे म्हणतो. हे काय झाले, केवळ प्रयोगी अवयव. म्हणजे आपला कन्सेप्ट मित्रांनो आता क्लिअर झाला असेल. जर असे कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला जा, याला भेट द्या, मित्राला शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्या पेपरला काय करतील, उपयोगी पडतील मित्रांनो. तर आता हा प्रश्न बघूया. कारण, हे फक्त कारणसाठी एवढं सांगितलं मित्रांनो आपण. कारण त्याला नोकरी हवी आहे, कारण आहे तर त्याला नोकरी हवी आहे, तर उभ्यानवी आहे अवयव आहे ते, तर उभ्यानवी आहेत मित्रांनो. तर काय उद्देश आहे का, उद्देश आहे, पण कारण असल्यामुळे काय आहे त्याचा, तो कारणबोधक आहे. कारणबोधक आहे, स्पष्ट काय कारणबोधक आहे. परिणामबोधक आहे का नाही, आणि संकेतबोधक आहेत का नाही मित्रांनो. तर काय आहे, कारणबोधक आहेत. काय, तो परीक्षेला बसला आहे कारण त्याला नोकरी हवी आहे, म्हणून ते काय कारणबोधक आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. परत प्रश्न कशात आहेत, झाले बहु होतील बहु, कशावर आहेत, अलंकारावर आहेत. झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच, या ओळीमधील अलंकार ओळखा. म्हणजे एखादी माणसं बघा, तुम्ही काय म्हणतात ते बघा, माझ्या मागे लागू नका, मी खूप भारी माणूस आहे बोलतात की नाही. आणि जर थोडा लावून असेल तर नाही नाही नाही, माझ्यावर तर कोणी रावच नाही हो, माझ्यासारखं दुसरं कोणीच होऊ शकत नाही, असं बोलतात की नाही. तर तसंच आहे, झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच, या वाक्यातील म्हणजे जे झाले बहु, झाले खूप झाले, आतापर्यंत खूप झाले, त्याच्यानंतर होतील बहु, इथून पुढं पण खूप होतील, परंतु या सम हाच म्हणजे त्याच्यासारखा तोच हा आहे मित्रांनो. याच्यासारखा म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्ही, ताजमहल जगती तोच त्याच्या परी, ताजमहल तोच त्याच्या परी आहे ना, दुसरा कोणी आहे का ताजमहल सारखा, दुसरा काही आहे का नाही. म्हणून झाले बहु होतील बहु तोच त्याच्या सम हाच, काय सम हाच त्याच्या परी मित्रांनो. परंतु या सम हाच म्हणजे झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच म्हणजे त्याच्यासारखा तोच, त्याच्यासारखा तोच असेल तर तेव्हा आपल्याला काय ओळखायचं मित्रांनो, कुठला अलंकार आहे. जेव्हा मित्रांनो उपमेची तुलना दुसऱ्या कोणाशीही होऊ शकत नाही, उपमेय द्वितीय आहेत, द्विगुणित आहेत, तो कसा आहे, तो द्विगुणित आहे, तेव्हा त्याची क्रिया काय आहे मित्रांनो, कोणासोबतही होत नाही, त्याची तुलना कोणासोबत होत नाही, तेव्हा काय आहे तो मित्रांनो, अनन्वय अलंकार आहे. काय आहे मित्रांनो, अनन्वय अलंकार आहेत मित्रांनो. आपण होती म्हणजे जी मूळची गोष्ट असते ती लपवून दुसरी सांगणे. हा आंबा नाही साखरच आहे, म्हणजे हा काय आंबा नाही साखर आहे, म्हणजे हा जो आंबा आहे साखरा एवढा गोड आहे, पण तो आंबा नाही साखरच आहे. ही आपण होती म्हणजे व्यतिरेक मध्ये मित्रांनो उपमेय काय, उपमापेक्षा उपमेय हा श्रेष्ठ दाखवला जातो मित्रांनो व्यतिरेक मध्ये. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. शब्द शुद्ध बीजापोटी उपजती रसाळ गोमटी या म्हणीचा अचूक अर्थ स्पष्ट करा. म्हणीचा अचूक अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. वाक्य आणि वाक्यप्रचार म्हणी ह्या बऱ्याच वेळेस आपल्याला विचारल्या जातात मित्रांनो याच्या पेपरमध्ये, त्याच्या समानार्थी विरुद्धार्थी पण विचारल्या जातात. त्याच्यानंतर मित्रांनो बरेच असे प्रश्न विचारले जातात, ते आता आपण बघूया. आपण शुद्ध बीजापोटी उपजती रसाळ गोमटी, जे शुद्ध बीज आहे त्याच्या पोटी काय मित्रांनो आपल्याला काय जे फळ आहे ते काय आहे ते बघूया. चांगल्या बियाणापासून चांगले फळ येणे, चांगल्या कुळात चांगलीच गुणी मुले जन्माला येतात, गोड फळे नेहमी शुद्ध असतात, माणसाने नेहमी शुद्ध बोलावे. तर मित्रांनो हा उत्तर आहे का आपल्याला, माणसाने नेहमी शुद्ध बोलावे, गोड फळे नेहमी शुद्ध असतात का मित्रांनो, गोड फळे शुद्ध. जेव्हा आपण लहान असायचो, आता पण जेव्हा आपण लहान असायचो, आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा बोरी घ्यायला जायचो, बोरी असो त्याच्यानंतर पेरू असो काही घ्यायला जायचो रानावनात, तेव्हा थोडा जो खालेला असायचा आम्ही त्याला काय म्हणायचो, मिठू खालेला आहे म्हणून म्हणायचो, आणि तो खूप गोड लागायचा खायला.
तो खूप गोड लागायला, पण माहीत फक्त मिठूच खाल्लेला असतो का? कोणी पण खाऊ शकतात त्याला, साप खाऊ शकतात, सरडा खाऊ शकतात, कोणी खाऊ शकतात. तो मीठ काय लागायचा, तो खूप गोड, जास्त गोड लागायचा तो. तर गोड फळे नेहमी शुद्ध असतात. गोड आहे पण शुद्ध आहे का? नाही. म्हणून हा पर्याय आपला काय मित्रांनो, हा पर्याय आपला चुकला. आणि चांगल्या कुळात चांगलीच गुणी मुले जन्माला येतात. हो मित्रांनो, चांगल्या कुळात चांगलीच गुणी मुले जन्माला येतात, पण पुढे टिकतात का हे आपल्याला माहित नाही. पण आपला उत्तर मात्र हे योग्य आहे मित्रांनो. चांगल्या बियाण्यापासून चांगले पीक येणे हा नाही मित्रांनो. उत्तर 2 नंबर. चांगल्या कुळात चांगलीच मुली जन्माला येतात, पण पुढे टिकतात का ह्याच्याशी आपला काही संबंध नाही. फक्त आपल्याला उत्तर पाहिजे होतं, आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हा माझा वर्गबिंदू आहे या वाक्यातील कोणत्या प्रकारचे आहेत? हा माझा वर्गबंधू आहे ह्या वाक्यातील सर्वनाम काय मित्रांनो? हा माझा वर्गबंधू आहे या वाक्यातील सर्वनाम हा महत्वाचा आहे आपल्यासाठी. या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारात आहे? तर हा महत्वाचा आहे. हा, हाही, हे, ह्या जर असेल मित्रांनो तर काय असतो तो? तर बघूया. पुरुषवाचक सर्वनाम असतो का? नाही. पुरुषवाचक म्हणजे मी, आपण, स्वतः हे काय आहे? पुरुषवाचक मध्ये येतात. मी, आपण, स्वतः हे पुरुषवाचक मध्ये येतात. प्रथम पुरुष असेल तर मी, आपण, स्वतः. जर द्वितीय पुरुष असेल तू, तुम्ही, आपण, स्वतः, तर याच्यात पुरुषवाचक आहे का? नाही. हा चुकला. त्याच्यानंतर मित्रांनो दर्शक सर्वनाम असतो का? हो. हा, हा, ही, हे. ही काय आहे? पेन आहे. हा काय आहे? बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे. तर मित्रांनो दर्शक सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनाम आहे का? नाही. प्रश्नार्थक म्हणजे त्याच्यात प्रश्न विचारला जातात, काय, कोठे, कसे असे. त्याच्यात 3 नंबर सामान्य सर्वनाम आहे का? नाही. तर योग्य उत्तर आपला काय आहे मित्रांनो? दर्शक सर्वनाम आहे. तर सर्वनामाची व्याख्या तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. नामाची पुनरावृत्ती टाळणे हा सर्वनामाचा गुणधर्म आहे. त्याचं काम आहे नामाची पुनरावृत्ती टाळणे म्हणजे सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात मित्रांनो. त्याला आपण 9 प्रकारे हे करू शकतो. म्हणजे मूळ प्रकार 6 पडतात, पण त्याचे आपण किती प्रकारचे सर्वनाम आहेत? 9 प्रकारचे आहेत. मग जे आहेत 6 कुठले प्रकार आहेत? त्याच्यात दर्शक सर्वनाम आहे, प्रश्नार्थक आहे, त्याच्यानंतर पुरुषवाचक आहे, सामान्य नाम आहे, सामान्याला अनिश्चित म्हणतात, त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम आहे, असे आत्मवाचक सर्वनाम आहे. असे काय पडतात मित्रांनो? 6 पडतात. त्याच्यात आपण 9 प्रकारे सर्वनाम वापरतो. त्याच्यात मी, आम्ही, आपण, स्वतः, त्याच्यानंतर तू, तुम्ही, त्याच्यानंतर हा, ही, हे, आपण, कोण, काय, कसे, हे काय हे सर्वनामाचे प्रकार हे सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो. योग्य उत्तर काय? दर्शक सर्वनाम आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? सगळ्यांना माहित आहे संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? कर्मणी म्हणतात का? नाही. हे फक्त आपल्याला दिलेलं आहे. नाही. त्याच्यानंतर आगम नाही. क्रिया म्हणतात का? नाही. तर काय म्हणतात मित्रांनो? आख्यात. काय म्हणतात? आख्यात. संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. आख्यात, विकार असे संस्कृत मध्ये काय म्हणतात मित्रांनो? आख्यात म्हणतात. 7 प्रकारचे आख्यात विकार पडतात मित्रांनो. जेव्हा त्याच्यावर प्रश्न येईल तेव्हा मी तुम्हाला ते कडक मध्ये असं त्याचं विश्लेषण करून देईल मित्रांनो आख्यात विकाराचं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय? वर, खाली, मागे, पुढे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? काय? वर, खाली, मागे, पुढे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? हे कोणत्या जातीचे आहेत मित्रांनो? विशेषण आहेत का? नाही. उभ्यानवी आहेत काय? नाही. तर केवळ प्रयोगी आहेत त्यात? नाही. तर काय आहे मित्रांनो? क्रिया विशेषण आहेत. काय आहे ते? क्रिया विशेषण आहे. जर हे वर खाली जर जोडून आले तर तो काय होतो? शब्दयोगी अवयव होतो मित्रांनो. पण इथं जोडून आहे का? नाही. वर, खाली, मागे, पुढे हे काय दिलं आहे? सेपरेट दिलेलं आहे. म्हणून ते काय? क्रिया विशेषण अवयव आहेत. उभ्यानवी आपण आताच बघितलो मागच्या प्रश्नात. विशेषण पण बघितलं, केवळ प्रयोगी पण बघितलो. म्हणजे याच्यावर आपला प्रश्न आला तर तो चुकायला नको मित्रांनो. आणि शब्दाच्या जाती याच्यावर बरेच प्रश्न येतात मित्रांनो. जे 8 जाती आहेत त्याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न येतात मित्रांनो. ते आपण एकदा जर पाठ केलं तर ते प्रश्नामध्ये आपलं ते रिव्हिजन होत जाते ना, आपलं तर काहीच चुकत नाहीत मित्रांनो. मित्रांनो या व्हिडिओचे 2 भाग झालेले आहेत. त्याच्यात एक मध्ये 1 ते 5 प्रश्न आहे आणि दुसऱ्या भाग मध्ये 6 ते 13 प्रश्न आहेत. तर तुम्ही ते दोन्ही पार्ट बघून घ्या मित्रांनो. ते तुमच्यासाठी हे काय फायदेशीर आहेत मित्रांनो. टीईटीचा पेपर जे येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. तर जर आपला चॅनल तुम्ही आतापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसाल तर युट्यूबवर जा, द प्रियांशी आयांशी अकॅडमी हा टाईप सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ बघा. पहिले बघा, शेअर करा, नंतर मित्रांनो लाईक करा. जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो. जेणेकरून जेवढी तुम्ही इथून पुढे परीक्षा देणार असाल सगळ्या पेपरसाठी तुम्हाला ते काय उपयोगी पडणार आहेत मित्रांनो. तर आता आपण आजचा शेवटचा प्रश्न बघूया. समारोप करून टाकूया. तर संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? क्रियापदाचे वाक्य संयुक्त म्हणजे 2, संयुक्त म्हणजे जे जोडणारा असते त्याला संयुक्त असे म्हणतात. संयुक्त क्रियापद मध्ये एक काय असते मित्रांनो? धातू साधित आणि एक कृदंते. हे दोन्ही मिळून काय बनतात? संयुक्त क्रियापद बनतात मित्रांनो. तर आपण त्याच्यात बघूया संयुक्त क्रियापद. मी ग्रंथ वाचते. त्याच्यात संयुक्त क्रियापद आहेत का? नाहीत.
त्याच्यानंतर रामा खोटे बोलते, त्याच्यात पण नाहीत, एकच आहे क्रियापद आहे. ती हसली ती फसली. आता फसत नसते मित्रांनो, ते दिवस गेले. ती हसली ती फसली हा पण चुकीचा आहे. मी गावात जात आहे. जात आणि आहे, जात आणि आहे हे दोन काय आहे मित्रांनो, एक धातू साधित आणि एक काय आहे संयुक्त क्रियापद आहे. दोन्ही मिळून काय झालेलं आहे मित्रांनो, संयुक्त क्रियापद झालेला आहे. तर मी गावात जात क्रिया पूर्ण होते का? नाही. दुसरा जर आपण बघितलो, मी गावात आहे पण काय करत आहे, कशाला आला आहे, ते काय आहे का, याच्यात क्रिया पूर्ण होते का? नाही होत. जातनं पण नाही होत. म्हणजे एकटा हा समर्थ नसतो क्रिया पूर्ण करण्यासाठी. म्हणून दोन्ही जोडून मिळतात, त्या दोन्हीला आपण काय म्हणतो मित्रांनो, संयुक्त क्रियापद असे म्हणतो मित्रांनो. तर हा पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये थांबू मित्रांनो. धन्यवाद.